बघा, तुमची आमची जी जनरेशन आहे ना, त्यातल्या त्यात करंट सिच्युएशन मध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये 12वीची मुले येणार आहेत, यांचा मोस्ट ऑफ टाइम मोबाईलवर जात आहे. आणि मोबाईलवर त्यांनी टाइम स्पेंड करत असताना ब्राउझिंग म्हणा किंवा AI चे ऍप शिकणं म्हणा, व्हॉट एव्हर, खूप काही गोष्टी ते इंग्लिश मधून एक्सप्लोअर करत आहेत. डे टू डे लाईफ मध्ये मराठीपेक्षा त्यांच्या डोळ्यांना इंग्लिश वर्ड्स जास्त दिसतात आणि हे त्याच्यासाठी यूज टू झालेले आहेत. आणि अशा स्टुडंट्स जेव्हा मराठीमधून SP चा अभ्यास करायचे स्टार्ट करतात, अशा प्रकारचे काही मराठी शब्द तिथे येतात जे डे टू डे लँग्वेज मधले नसतात. त्यामुळं कुठं ना कुठं जे विद्यार्थी वर्षभर कॉलेज केलेले नाहीयेत, ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाहीये, अशा मुलांना मराठीतून SP अवघड जातं. मग याच्यावर उपाय काय? इवन मला सुद्धा काही काही SP चे जे शब्द आहेत, ऍट फर्स्ट मी 12th असताना कळत नव्हते. मग त्याच्यावर उपाय मी काय करायचो? मी जेव्हा 12th होतो त्यावेळेस इंग्लिश मीडियम SP चे पुस्तक वाचायचो, जेणेकरून इंग्लिश वर्ड्स आपल्याला डे टू डे लँग्वेज मध्ये यूज टू असतात, त्यामुळे आपल्याला समजायला मदत होते. हे खूप क्वचितच घडतं. जर तुम्ही वर्षभर कॉलेज केलं नाही, वर्षभर जे DATU अकॅडमीचे व्हिडिओ जर बघितलं नाही, तर मग तुम्हाला एंड मोमेंटला पाठांतर करण्यासाठी अवघड जात असेल, तर मी तुम्हाला रिकमेंड करेन इंग्लिश बुक्स वाचायचं. ओके, सो याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण भाग वाटपाच्या कायदेशीर तरतुदी बघितला होता. आणि हे तरतुदी जेव्हा संपले होते, तर एका ठिकाणी ASBA हा शब्द आला होता. आता याचा फुल फॉर्म जो आहे तो आपल्याला याच्या पुढच्या पार्टमध्ये, म्हणजे पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन म्हणजे अभ्यासाचा आहे. बट ASBA म्हणजेच काय काय नाही, त्याच्याबद्दल शॉर्ट मध्ये मी माहिती तुमच्यापैकी प्रत्येकांना सांगू शकतो. ASBA चं फुल फॉर्म नेक्स्ट पेजवर चेक करा, लिहिलेला असेल ऍप्लिकेशन सपोर्टेड ब्लॉक अमाऊंट. ऍप्लिकेशन सपोर्टेड ब्लॉक अमाऊंट. आता हे ASBA वर्क कसं करते आपण ते अगोदर जाणून घेऊयात, त्याच्यानंतर सर्वसाधारण तत्वे अभ्यासाला चालू करूयात. सर्वात पहिला ASBA म्हणजेच काय? सपोज रिलायन्स कंपनीने भाग विकायला काढले आणि मी त्या कंपनीला अर्ज केलं की मला तुमचे भाग पाहिजेत, आणि अर्ज करत असताना ऍप्लिकेशन मनी अर्जाची रक्कम जी आहे हे 15,000 मी पेड केली, तर हे 15,000 रुपये लगेच माझ्या खात्यातून कटत नाहीत. बघा, माझ्या खात्यामध्ये किती हजार रुपये आहेत करंट सिच्युएशन मध्ये? 50. आणि माझं जे डिपॉझिटरी पार्टिसिपेंट आहे ते ग्रोवर आहे. तर सर्वात पहिले मी माझ्या ग्रो ऍप मधून DP मधून भाग अप्लाय करेन. अप्लाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या डिपॉझिटरी पार्टिसिपेंट वर खाते उघडता, डीमॅट अकाउंट ओपन करता, तर त्यावेळेस त्या डीमॅट अकाउंटला तुमचं बँक अकाउंट लिंक केलेलं असते. बाय डिफॉल्ट अज्युम करा की माझं बँक अकाउंट SBI मध्ये आहे, तर DP SBI ला इन्फॉर्म करते की या अकाउंट होल्डरला, या डीमॅट अकाउंट होल्डरला शेअर्स परचेस करायचे आहेत, यानं अर्ज केलेला आहे. किती हजारचे? 15,000चे. मग SBI काय करते? माझ्या अकाउंट मध्ये चेक करते, माझ्या अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहेत? 50. तर या 50 पैकी काय करते? ऍप्लिकेशन सपोर्टेड ब्लॉक अमाऊंट म्हणून SBI माझ्या अकाउंट मधून 15,000 ला ब्लॉक करते. मीन्स आता ते 15,000 रुपये स्टेबल झाले, मी ते विड्रॉ करू शकत नाही. मग मी किती विड्रॉ करू शकतो? अनब्लॉक्ड अमाऊंट किती आहे? 35. आता जर मला गरज पडली तर मला जास्तीत जास्त किती रुपये उचलता येतात? 35,000 उचलता येतात, कारण ऍप्लिकेशन सपोर्टेड ब्लॉक्ड अमाऊंट माझ्या खात्याची किती आहे? 15,000 रुपये. आता मग भाग अर्ज केल्यापासून कंपनी भाग वाटपाला चालू करते. काही कंपनी 3 दिवस भाग विक्री करतात, जास्तीत जास्त 10 दिवसाचं असतं. आणि आपण मागच्या क्लासमध्ये ऑलरेडी बघितला की भाग विक्री संपल्यानंतर किती दिवसात भाग वाटप झाले पाहिजे, आपण ऑलरेडी डिस्कस केला. आता मग कंपनी काय करेल? भाग वाटप करायला चालू करेल. आणि ज्या मोमेंटला रिलायन्स कंपनीनं मला भाग वाटप केले, तर हे मला माहित होते तर होतेच, त्याचबरोबर माझ्या DP ला सुद्धा माहित होतं, डिपॉझिटरी पार्टिसिपेंटला, आणि त्याचबरोबर माझ्या बँक अकाउंटला सुद्धा माहित होते. मग माझ्या एकाच वेळी कंपनी 3 जणांना सांगते, अर्जदार, ऍप्लिकेशन, ग्रो आणि SBI तिघांनाही कंपनी इन्फॉर्म करते. आणि मग हे जे 15,000 रुपये आहेत हे अनब्लॉक होऊन माझ्या अकाउंट मधून कटतील, आणि मग बँके थ्रू हे पैसे कोणाकडे जातील? रिलायन्स कडे जातील. सपोज सर, जर समजा तुम्हाला रिलायन्स कंपनीनं भाग दिलेच नाही, तर मग हे पैसे काय होतील? अनब्लॉक होतील आणि माझ्याच खात्यात जमा राहतील. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी वर्क करत असतात. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता आपण डिस्कस करूयात सर्वसाधारण तत्वे. बघा, कायदेशीर तत्वे तर असतातच, म्हणजे कायद्याचं पालन करून, त्याचबरोबर काही नॉर्मल जनरल तत्वे आहेत, जनरल गाईडलाईन्स आहेत जे तुम्हाला फॉलो करावं लागतात. सर्वात पहिले दिलेलं आहे योग्य अधिकार. कशाचं योग्य अधिकार?
भाग वाटपाचा अधिकार काय सांगण्यात आलेला आहे? संचालक मंडळ किंवा संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भाग वाटप समितीसच भाग वाटपाचे अधिकार असतात. कंपनीचे भाग वाटप करण्याचा अधिकार जे आहे ते कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नसतात, हे कोणत्याही दुसऱ्या भागधारकांना नसतात. कंपनीचे जे संचालक मंडळ आहे, कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत किंवा सगळ्या डायरेक्टर्स पैकी सर्व डायरेक्टर्सनं कंपनीच्या मालकांना एकत्रित येऊन एक कमिटी स्थापन करते 5-6 जणांची, त्याच 5-6 जणांनाच भाग वाटपाचा अधिकार आहे. सपोज एका कंपनीमध्ये 20 डायरेक्टर्स आहेत, 20 मालक आहेत कंपनीचे, जस्ट इमॅजिन, आणि त्या 20 जणांनी ठरवलं की या वर्षी जे आपण भाग वाटपाचे काम करणार आहोत ते जबाबदारी त्या 20 पैकी पर्टिक्युलर 4 जणांनाच आहे. तर बाकी कोणी राहिलेले 16 आहेत ते कोणी त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप वगैरे काही करू शकत नाही. म्हणजेच भाग वाटपाचा अधिकार एकतर संचालक मंडळाला असतो किंवा संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भाग वाटप समितीस असतो. टोटल 20 जण संचालक मंडळ, ज्या 4 जणांची नियुक्ती केली त्यांना काय म्हणायचं? भाग वाटप समिती, कारण त्या 20 जणांनी मिळून त्या चौघांची नियुक्ती केलेली असते. ओके, डन. त्याच्यानंतर भाग वाटप. आता कंपनी कधीही भाग वाटप करत असते, तर भाग वाटप करत असताना त्याच्या बदल्यात काय सांगण्यात आलेलं आहे? हे फक्त मागणी अर्जाच्या बदल्यात असावे. कंपनी भागांचे वाटप अर्जदाराच्या लेखी अर्जानुसार करू शकते. म्हणजे साधं सिंपल सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला जर भाग वाटप करायचं असेल तर सर्वात अगोदर ज्यालाही तुम्ही भाग वाटप करायला त्याच्याकडून तुम्हाला अर्ज आला पाहिजे, तरच भाग वाटप करू शकता, अदरवाईज नाही. तिसरा पॉइंट सांगण्यात आलेला आहे वाजवी कालावधी. क्लिअर कट मेन्शन केलेले आहेत. भाग विक्रीसाठी स्पेशल कालावधी, विक्री केलेले भाग वाटपासाठी स्पेशल कालावधी, आणि जर एखाद्या भागधारकाला त्याने अर्ज केलेले भाग वाटप झाले नाही तर त्याची रक्कम परतफेड करण्यासाठी स्पेशल कालावधी असते. म्हणजेच हे सगळे जे काम आहे ते एका विशिष्ट कालावधीतच व्हायला पाहिजे. काय सांगण्यात आलेलं आहे? भाग वाटप अर्ज स्वीकृतीनंतर 60 दिवसांच्या आत करावे. जेव्हाही एखाद्या भागधारकानं किंवा एखाद्या अर्जदारानं कंपनीला भाग वाटप, भाग प्राप्तीसाठी, भाग खरेदीसाठी अर्ज केलं तर अर्ज शुल्क स्वीकारल्यानंतर भाग वाटपाचे जे काम आहे 60 दिवसांच्या आत करावे. भाग वाटप माहिती पत्रक वाटप केल्यापासून 5व्या दिवसापासून करता येते. सपोज कंपनीला भाग विकायचे कंपनीचे, तर सर्वात अगोदर माहिती पुस्तक, माहिती पत्रक हे करावं लागते, आणि 1 जानेवारीला जर कंपनीनं माहिती पत्रक प्रसारित केलं तर 5 तारखेपासून तुम्ही भाग वाटप करायला मोकळे. आणि ज्या मोमेंटला अर्जदारानं तुम्हाला अर्ज केलं त्याच्या 60 दिवसाच्या आत त्याला भाग वाटप झाले पाहिजे, अन्यथा भाग वाटप केलं नाही तर त्यानं कंपनीला दिलेली अर्जाची रक्कम परत मिळाली पाहिजे. निश्चित आणि विना अट भाग वाटप. काय सांगण्यात आलेलं आहे? चेक करा की भाग वाटप हे माहिती पत्रक आणि अर्ज यात नमूद केलेल्या अटीनुसारच झाले पाहिजे. कंपनी कधीही भाग विक्री करत असताना, भाग वाटप करत असताना कशा पद्धतीने आम्ही भागधारकांकडून पैसे घेणार आहोत, एका भागाची दर्शनी किंमत 100 रुपये असेल तर अर्जासोबत 25, पहिल्या हप्त्यासोबत 20, मग दुसऱ्या हप्त्यासोबत 20, असं करत करत आम्ही पैसे घेणार आहोत. हे कंपनी सर्व गोष्टी, पहिला हप्ता कधी असेल, दुसरा हप्ता कधी असेल, तिसरा हप्ता कधी असेल, ज्यांचा इश्यू ऑफ शेअर झालेला आहे त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन मनी कधी घेणार, अलॉटमेंट मनी कधी घेणार, फर्स्ट कॉल मनी कधी घेणार, सेकंड कॉल मनी कधी घेणार, हे कंपनी अगोदरच कंपनीच्या माहिती पत्रकामध्ये स्पष्ट केलेलं असते. आणि इथं सांगण्यात आलेलं आहे की जे तुम्ही अगोदर डिसाइड केलेलं असता त्याचप्रमाणे सर्व गोष्टी पुढे हे करत चला, एन मोमेंटला काही बदल करू नका. भाग वाटप हे माहिती पत्रक आणि अर्ज यात नमूद केलेल्या अटीनुसारच झाले पाहिजे. जे गोष्टी तुम्ही कंपनीच्या माहिती पत्रकात सांगितलात तशाच पद्धतीने करा. वाटपाच्या वेळी नियमामध्ये कोणताही बदल होता कामा नये किंवा नवीन अंतर्भूत केले जाऊ नये. एन मोमेंटला कंपनीने सांगितलं की तुमच्याकडून पुढच्या महिन्यात पैसे घेणार, शेवटच्या हप्त्याचे भागाचे पैशाचे, आणि तुम्ही अगोदरच पैसे घ्यायलात, तसं जमत नाही. कंपनीने भागांची किमती सांगले 50 रुपये आणि एन मोमेंटला भाग विक्री झाल्यानंतर सांगायला की नाही तुम्हाला 60 रुपये द्यावं लागतील, असं जमणार नाही. नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे? संप्रेषण. आता संप्रेषण हा शब्द अनेक मुलांना अवघड वाटत असतो, कळत नाही, बट संप्रेषण म्हणजेच काय? कम्युनिकेशन. बघा इथं आता आपण डिस्कस केला, कंपनीनं भाग वाटप केल्यानंतर किती जणांसोबत कम्युनिकेट केलं, किती जणांसोबत संप्रेषण केलं. सर्वात पहिला भागधारक किंवा अर्जधारक, दुसरा
डिपॉझिटरी पार्टिसिपेंट किंवा ग्रो सारखे कंपनीज. तिसरा, बँकेला सुद्धा कंपनीनं सांगितलं की बाबा याच्या खात्यातून रक्कम काढा, ह्याच्या खात्यातून रक्कम ब्लॉक करा, ह्याच्या खात्यातून रक्कम अनब्लॉक करा. कंपनीला संप्रेषण करावं लागतंच. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. कंपनी भाग वाटप पत्र किंवा वाटप सल्ल्याद्वारे अर्जदारांना भाग वाटप झाल्याचे कळवावे लागते. जर कंपनीनं एखाद्या भागधारकाला भाग दिले तर कंपनीला त्याला पत्राद्वारे कळवावं लागतं. सो ते पत्र कसं असतं, पत्र व्यवहार मध्ये शिकणारच आहोत, राईट. त्यानंतर या पत्रामध्ये वाटप केलेल्या भागांची संख्या, देय भाग वाटप रक्कम इत्यादींची माहिती दिलेली असते. आता लास्ट क्लास मध्येच मी तुम्हाला एक फोटो दाखवलं होतं. कंपनीनं मला डायरेक्ट मेल केलं होतं. ज्या कंपनीला मी अर्ज केलं होतं की मला तुमच्या कंपनीचे भाग खरेदी करायचे, तर त्या कंपनीने डायरेक्ट मला मेल केलं. त्याच्यामध्ये सांगितलं की मिस्टर प्रसाद सुधाकर दाशेटवार, तुम्ही आम्हाला 235 भागांसाठी अर्ज केलं होतं आणि आम्ही डीपली रिग्रेट आहोत. आम्हाला क्षमा करा, माफ करा की आम्ही 235 पैकी एकही शेअर्स तुम्हाला देऊ शकलो नाहीत. त्यामुळे तुमच्याकडून घेतलेले 14,335 रुपये आम्ही तुम्हाला परत करत आहोत. जर कंपनीनं मला भाग वाटप केले तरी अशा पद्धतीचं कंपनी संप्रेषण करते. जर कंपनीने मला भाग वाटप केले नाही तरी सुद्धा अशा प्रकारचं माहिती कंपनी सांगत असते. क्लिअर कट तुम्हाला समजेल अशा शब्दात लिहिलेलं आहे. डिअर इन्व्हेस्टर्स, प्रिय गुंतवणूकदार, ग्रीटिंग्स. दिस इज विथ रेफरन्स टू द ऍप्लिकेशन मेड बाय यू इन द पब्लिक इश्यू ऑफ देव एक्सिलरेटर लिमिटेड IPO. कंपनी फर्स्ट टाइम, IPO म्हणजे काय, प्राथमिक भाग विक्री. पहिली वेळेस कंपनी भाग विकायला काढली होती. आणि प्लीज फाइंड द अलॉटमेंट कम अनब्लॉकिंग डिटेल्स. अनब्लॉकिंग लक्षात आले का? आपण आता काय डिस्कस केला होता, ASBM ऍप्लिकेशन सपोर्टेड ब्लॉक्ड अमाउंट. आता इथं कंपनी मेल करून सांगायला आपल्याला की बाबा तुमचे जे 14,435 वॉट एव्हर रुपये होते ते आता अनब्लॉक झालेले आहेत. म्हणजे कंपनीला अशा प्रकारचं संप्रेषण करावं लागतं. कोणाकोणासोबत? गुंतवणूकदार सोबत, डीपी सोबत आणि बँकेसोबत. त्याचबरोबर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, नेक्स्ट पॉइंट, विसंगती किंवा उल्लंघन नको. आता विसंगती किंवा उल्लंघन नको म्हणजेच काय, जे भाग वाटपासंबंधीचे नियम सांगितलेले आहेत त्याचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन होता कामा नये. सर उल्लंघन म्हणजे काय? साधं सिंपल आहे, भाग वाटप करताना इतर कोणत्याही कायद्यांचे उल्लंघन करू नये. जसं 60 दिवसाच्या आत तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर ते 60 दिवसातच झालं पाहिजे, 65 दिवसांवर जाता कामा नये. भाग विक्रीचा कालावधी कमीत कमी 3 दिवसाचा आहे, जास्तीत जास्त 10 दिवसाचा आहे, तर ते विक्रीचा कालावधी 15 दिवसाच्या अगोदर जाऊ नये. कंपनीनं एकूण विक्री काढलेल्या भागांपैकी मागणी जर कंपनीला 90% पेक्षा कमी आली तरी सुद्धा कंपनी जबरदस्ती भागांची विक्री पुन्हा आणखी करू नये. म्हणजे इन द सेन्स की आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला की कंपनीने जर 1000 भाग विकायला काढले तर 900 भाग विकले, राईट, तरच तुम्हाला तुमची भाग विक्री करता येते आणि तुमच्या भाग जे आहेत तुमच्या कंपनीला भारतीय भाग बाजारात नोंदणी करता येते, IPO करता येते. अदरवाईज तुम्हाला रक्कम परत करावं लागेल. कंपनी एकूण 90% मिनिमम पाहिजे तर 60%च भाग विकले, बाकी 40% विकलेच नाहीत तरी कंपनी फोर्सफुली कंपनी भाग बाजारात नोंद होता कामा नये. अशा प्रकारे कोणत्याही नियमांचं उल्लंघन होता कामा नये असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यातल्या त्यात सोपं जर सांगायचं असेल तर तुम्हाला जर भाग खरेदी करायचा असतील तर तुमच्या जवळ तुमचं स्वतःचं आधार कार्ड असलं पाहिजे, पॅन कार्ड असलं पाहिजे, तुमचं वय वर्ष 18 पेक्षा जास्त असलं पाहिजे, तरच तुमचं डीमॅट अकाउंट निघेल आणि तुम्हाला भाग खरेदी विक्री करता येतील. अदरवाईज अशा प्रकारची कोणती ऍक्टिव्हिटी करता येणार नाही. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनीला अल्पवयीन अर्जदारास म्हणजेच मायनर अप्लिकंट असेल, ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल, अशाला भागाची विक्री करता येणार नाही. सर माझं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, मी कसं करू? आई वडिलांची परवानगी घ्यायची, त्यांच्या नावावर डीमॅट खातं ओपन करायचं आणि तिथून तुम्ही भाग खरेदी विक्री करू शकता. ऑलराईट, हा होता छोटासा टॉपिक. याच्या नंतरचा जो क्लास असेल त्याच्यामध्ये आपण आणखी काही गोष्टी याच चॅप्टरशी रिलेटेड डिस्कस करणार आहोत. तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहत चला, व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून SP चे खूप सारे व्हिडिओज येतील जेणेकरून तुम्हाला SP विषय सोपं जावं. अधिक माहितीसाठी प्ले स्टोअरला जा, DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, 100 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करा. तिथे याच्याशी रिलेटेड खूप सारे नोट्स, मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स
खूप काही डाटा तिथे तुम्हाला अवेलेबल आहे. आजच्या क्लाससाठी एवढंच, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चल बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. बेस्ट ऑफ लक. हॅलो.